बिग बॉस मराठीच्या 6व्या सीझनचा पहिला भाऊचा धक्का नुकताच पार पडला आणि यावेळी रितेश देशमुख कोणत्या स्पर्धकांची शाळा घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. रितेशनं सर्वप्रथम तन्वी कोलतेची कानउघडणी केली. पहिल्याच आठवड्यात तन्वीनं घरात जो काही गोंधळ घातला होता आणि सर्वांशी भांडणं केली होती, यामुळे रितेश तिला बिग बॉसच्या घराची तंटा क्वीन सुद्धा म्हणाला. रितेशनं यानंतर रुचिता जामदारला पॉवर की बाबत जे काही निष्काळजीपणा दाखवला त्याबद्दल जाब विचारला. तसेच या सगळ्यात करणची पाठराखण सुद्धा केली. त्यानं पॉवर की दिली नाही हे खूप चांगलं केलं असंही रितेश त्याला म्हणाला. तन्वीप्रमाणे रुचिताची सुद्धा त्यानं चांगलीच शाळा घेतली. दीपाली सय्यदला तिच्या चुका सुद्धा दाखवून दिल्या. इतकंच नाही तर घरात जे स्पर्धक पहिल्या आठवड्यात दिसलेच नाहीत त्यांनाही रितेशनं हा गेम आता फ्रंट फुटवर येऊन खेळा असा सल्ला दिला. भाऊचा धक्क्याचा हा एपिसोड संपण्यापूर्वी रितेशनं घरातील सगळ्या 17 स्पर्धकांना सक्त ताकीद सुद्धा दिली आहे. रितेश देशमुख सर्व स्पर्धकांना ताकीद देत म्हणाला की सर्वांना मी पुढच्या आठवड्यासाठी 2 महत्वाच्या सूचना देतोय. पहिली म्हणजे आपल्या घरात खूप लोक हिंदी आणि इंग्रजीत बोलतात. पहिला आठवडा आहे म्हणून बिग बॉसनं तुम्हाला अडवलं किंवा टोकलं नाहीये. पण उद्यापासून फक्त मराठीतच बोललं पाहिजे. कृपया याची सर्वांनी दक्षता घ्यावी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिला आठवडा होता म्हणून मी सर्वांबद्दल बोललो. पण पुढच्या आठवड्यात जे दिसणार नाहीत त्यांच्यावर मी माझा आणि प्रेक्षकांचा वेळ वाया घालवणार नाही. तर या सगळ्यांवर नीट विचार करा. आपण भेटूच असं सुद्धा रितेशनं सर्व स्पर्धकांना स्पष्टपणे सांगितलं. सध्याचा बिग बॉस मराठीचा जो 6वा सीझन सुरू आहे त्यातील तुमचा आवडता स्पर्धक कोणता कमेंट करून नक्की लिहा.